हॅलो अँड वेलकम टू सिव्हिल टेक. आपण कालच्या लेक्चरमध्ये काय बघितलं बरं? शेवटचा पॉईंट आपण बघितला पॅरलल ॲक्सिस थेरम, बरोबर ना? मग आज आपण त्याचा भाऊ बघू, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमच्या नंतर आपण बघूयात ट्रस, ॲनालिसिस ऑफ ट्रस बघू. आणि ॲनालिसिस ऑफ ट्रस झालं की आपलं युनिट नंबर 2 संपतं. आज आपण काय बघणार आहेत? आज आपण परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आणि दुसरं बघणार आहे ॲनालिसिस ऑफ ट्रसची स्टार्टिंग. आजचा लेक्चर हा जास्त मोठा नसेल. ॲक्च्युली आज मला थोडं काम आहे, मी लेक्चर घेणार नव्हतो, पण म्हणलं थोडा वेळ घेऊन टाकावा. तर आपलं साधारण अर्धा तासाच्या जवळपास आज लेक्चर असेल. तर अर्धा तास लेक्चर आजच्या दिवस होईल. ठीक आहे, चलो. कुठे होतं, काय म्हणलं मी? आजचा सगळ्यात पहिला पॉइंट कोणता आहे? परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम. परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम. आता याच्यासाठी ना मला एक प्लेन लॅमिना लागेल. काय लागेल? प्लेन लॅमिना. प्लेन लॅमिना काय असतं? कोणताही एक प्लेन, सपोज हा वाय डायरेक्शन, हा एक्स डायरेक्शन, या एक्स वाय प्लेन मध्ये जर मी एक कागद धरला, ज्या कागदाला थिकनेस नसते, निग्लिजिबल थिकनेस असते, असा कागद जर धरला तर त्याला म्हणायचं प्लेन लॅमिना. सांगतो कशाला आहे, मी तुम्हाला धरून दाखवतो. एक मिनिट. कागद 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 हे बघा, हा कागद आहे, बरोबर ना? आता या कागदाला मी रेग मारू का? रेग, हो, हे बघा. आता या कागदाला मी रेग मारली तर हा काहीतरी एक ॲक्सिस झाला, हा काहीतरी एक ॲक्सिस झाला. एम आय राईट? येस सर. हा एक्स ॲक्सिस झाला, हा वाय ॲक्सिस झाला. ठीक आहे, बघा. ओके, इतकं कळालं? प्लेन लॅमिना हॅव्हिंग एक्स वाय प्लेन. मी एक्स वाय प्लेन मध्ये एक निग्लिजिबल थिकनेसचा कागद पकडला. तर त्या कागदामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो मी पॅरलल ॲक्सिस थेरम काय असतं. पॅरलल ॲक्सिस थेरम म्हणजे काय? हा प्लेन, हा जो एक्स वाय प्लेन आहे, हा त्याच्या या एक्स वाय ॲक्सिस भोवती रोटेट होणे असा. ठीक आहे, हा एक्स ॲक्सिस आहे ना, तर या ॲक्सिस सोबत या डायरेक्शननी रोटेट होणे, हे झालं पॅरलल ॲक्सिस. ठीक आहे. पुन्हा जर वाय ॲक्सिस कन्सिडर केला तर हा कागद अशा डायरेक्शननी रोटेट होणे. या दोन्ही केस मध्ये तुम्हाला एक कळालं. काय कळालं? याच्यामध्ये आपण पाहिलं, जर हा एक्स एक्स प्लेन असेल तर याच्या भोवती कागद फिरतोय, बरोबर ना? म्हणजे हा प्लेन त्याचं सेंटर झालं, याच्या भोवती कागद फिरतोय. दुसऱ्या केसमध्ये हा वाय वाय ॲक्सिस आहे, याच्या भोवती कागद फिरतोय. ओके, एवढं तर कळालं. त्याच्यामुळे याला आपण म्हणतो पॅरलल ॲक्सिस थेरम. आता काय करणार? परपेंडिक्युलर ॲक्सिस मध्ये मी आपला जो लॅमिना आहे ना, तो एक्स डायरेक्शननी पण नाही फिरवणार, वाय डायरेक्शननी पण नाही फिरवणार. मग कसं फिरू? मागे नाव बघा, काय नाव आहे? परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. म्हणजे आता हा जो प्लेन लॅमिना आहे ना, तर हा त्याच्या परपेंडिक्युलर ॲक्सिस सोबत गोल गोल फिरेल. बघा, हा झाला एक्स एक्स, बरोबर, हा झाला वाय वाय ॲक्सिस. आता याला परपेंडिक्युलर ॲक्सिस कोणता झाला? तुमच्याकडचा. ठीक आहे ना? तुमच्याकडचा ॲक्सिस हा आहे, बरोबर ना? ओके, तर हा ॲक्सिस सोबत कागद फिरणे, याला म्हणायचं परपेंडिक्युलर ॲक्सिस. कळालं ना? एक्स एक्स, वाय वाय अँड दिस इज झेड. ओके, तर या झेड ॲक्सिस सोबत कागद फिरणे. कसा फिरतो? हा असा फिरतो. ठीक आहे, बरोबर ना? हे कसा फिरला म्हणजे हा त्याच्या परपेंडिक्युलर ॲक्सिसला तो फिरतोय. सो हे काय झालं?
परपेंडिक्युलर ऍक्सिस रोटेशन. काय झालं हे? परपेंडिक्युलर ऍक्सिस रोटेशन. आता या परपेंडिक्युलर ऍक्सिसला एक थेरम डिनोट करतं की या थेरम मध्ये असं सांगितलं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया mi of any body at a point about an axis perpendicular to its laminar plane is given by sum of their moment of inertia of the two axis. काय? पुन्हा एकदा वाचून दाखवतो. काय लिहिले मी? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी ऍट अ पॉइंट अबाउट एन ऍक्सिस. हे काही नाही, हे चिल्लर, ही लाईन अशी नेहमीच गिवन असते. इथपर्यंत काहीच डोकंच लावायचं काम नाही, हे नेहमी प्रत्येक वेळेस गिवनच असतं. काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी ऍट अ पॉइंट अबाउट एन ऍक्सिस इज गिवन बाय नंतर पहिले त्याच्या अगोदर म्हणायचं परपेंडिक्युलर टू इट्स लॅमिनार प्लेन. म्हणजे काय झालं? आपला जो कागद आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी ऍट अ पॉइंट अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज गिवन बाय सम ऑफ देअर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द टू ऍक्सिस. याला मी डायरेक्ट एक्सप्रेशनच लिहितो. IA इज इक्वल टू IXX प्लस IYY. ठीक आहे, हे याचं एक्सप्रेशन आहे मॅथमॅटिकल. आता याच्यामध्ये जर तुम्हाला दाखवायचं झालं तर आता मी डायरेक्टच एक्झाम्पल दिलं. या एक्झाम्पल मध्ये काय झालं, आपला जो हा कागद आहे, या कागदाला मी काय केलं होतं, XX डायरेक्शन दिलं होतं, YY डायरेक्शन दिलं होतं, आणि तो त्याच्या Z म्हणजे ही पेनाची जी बाजू आहे या डायरेक्शननी फिरत होता असा. ठीक आहे ना? तर आता या डायरेक्शननी जो फिरत होता, या डायरेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया सपोज मी म्हणतो IAA. हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट दॅट IAA? IAA इज द सम ऑफ moment of inertia of IXX and moment of inertia of IYY. This is the perpendicular axis theorem. कळालं तुम्हाला? एकाच मिनिटात तुम्हाला मी रिवाइज करून देतो, मग आपण पुढे जाऊ. आपण आलो स्टार्टिंगला आणि मी म्हणलं आज आपण परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम शिकणार आहे. तर हे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम कोणाचं असतं? मोमेंट ऑफ इनर्शियाचं असतं. मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे? रेझिस्टन्स टू द रोटेशन इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. आता हे परपेंडिक्युलर ऍक्सिस त्याच्या नावातच आहे. ऍक्सिस हा परपेंडिक्युलर असला पाहिजे. कोणाला परपेंडिक्युलर असला पाहिजे? जे तुमचे XX YY म्हणजे थोडक्यात जो प्लेन लॅमिना तुम्ही कन्सिडर करताय, या प्लेन लॅमिनाला परपेंडिक्युलर ऍक्सिस असला पाहिजे. तुम्ही इमॅजिन करा. आता दुसरं तुमचे थोडे अजून कन्सेप्ट क्लिअर करतो. हे बघा, हा XX हा YY हा XY प्लेन झाला, राईट? याला मी असं पकडलं या डायरेक्शन, बरोबर? या डायरेक्शनने पकडलं तर हा प्लेन कोणता झाला? तुमच्याकडे येतोय म्हणजे Z, बरोबर ना? तुमच्याकडे येतोय म्हणजे Z, आणि हा कोणता झाला? हा झाला X. म्हणजे हा प्लेन काय दिसतोय तुम्हाला? हा झाला XZ प्लेन. आणि हा परपेंडिक्युलर ऍक्सिस काय झाला? Y ऍक्सिस. मग इथे हा फिरेल कसा? असा, बरोबर ना? परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम लावायचा असेल तर तो असा फिरला पाहिजे, बरोबर ना? सो कोणत्याही प्लेनला जर परपेंडिक्युलर ऍक्सिस असेल आणि त्या सभोवताली जर रोटेशन होत असेल त्यावेळेस आपण हे थेरम वापरतो. हे थेरम काय म्हणतो आपल्याला की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी ऍट अ पॉइंट अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स लॅमिनर प्लेन इज गिवन बाय सम ऑफ देअर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द टू ऍक्सिस.
मिनिंग हा आहे की जो काही आपला ऍक्सिस आहे, मिनिंग हा आहे की जो काही आपला ऍक्सिस आहे, जो परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे, त्या परपेंडिक्युलर ऍक्सिसला जर बॉडी रोटेट होत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस इज गिवन बाय आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. त्याचे जे उरलेले दोन ऍक्सिस आहेत ना, तर त्या उरलेल्या दोन ऍक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं ऍडिशन हे म्हणजे आय ए ए. हा आय ए ए काय? आय ए ए हा सिम्पली मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ऑफ देअर परपेंडिक्युलर ऍक्सिस. तो झेड झेड असेल, तो अजून वाय वाय असू शकतो. मी जस्ट एक्झाम्पल म्हणून ए ए दिलंय. ठीक आहे, कुणाला काय अडचण? चला, कळालं 100%? ओके, पुढे जाऊ. याचा स्क्रीनशॉट मारा. चलो, अभी हम स्टार्ट करने वाले हैं ट्रस. क्या स्टार्ट करने वाले हैं? ट्रस. ट्रस. ठीक है, लेट अस स्टार्ट विथ द ट्रस. ट्रस. ओके. हा, हे ट्रस कुठं पाहिलंय रे तुम्ही? मला सांगा बरं. सर, मी ट्रस पाहिलं आहे ब्रिजेस मध्ये. बरोबर ना? ब्रिजेस जे असतात तिथे ब्रिजच्या खाली जे स्टील ब्रिजेस असतात बघा, स्टील ब्रिजेस, तिथे खालून असे ट्रस असतात. आठवतंय काही असं? बरं, नाही आठवत. चला, एक्झाम्पल अजून. क्रेन. क्रेन बघितली? हा असा एक आकडा असतो, त्याला असं काहीतरी हे जोडलेलं असतं, हे जोडलेल्याच्या खाली एक अजून काहीतरी हे असं असतं, इथे माणूस बसलेला असतो, इथे खाली चाकं असतात, असं काहीतरी पाहिले? ते इथं काय असतं? हे जे त्रिकोण त्रिकोण जे आहेत याला ट्रस म्हणतात बरं का. ठीक आहे, सिम्पली खाली पण तसंच. ओके ओके, चला दुसरं एक्झाम्पल दिलं, क्रेन. अजून शेड पाहिलेत तुम्ही? शेड, इंडस्ट्रियल शेड. या इंडस्ट्रियल शेड मध्ये सुद्धा शेड जे आपण ठेवतो ना, लोखंडाचं, स्टीलचं, ते आपण ट्रसवर माउंट करतो. म्हणजे शेड मध्ये सुद्धा ट्रस यूज होतात. अजून भरपूर ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये ट्रस यूज होतात. हे मी जनरल एक्झाम्पल दिले. ठीक आहे, ब्रिजेस, क्रेन, शेड, इथे आपण ट्रस यूज करतो. ठीक आहे, बर, ट्रस यूज करतो. ठीक आहे, आता ट्रसच्या काही प्रॉपर्टीज तुम्हाला सांगतो मी. हे कॉमन सेन्स हे लिहून घ्यायचं काही पार्ट नाही. ठीक आहे, ट्रस बघितला आपण, ट्रस कुठे यूज होतो ते बघितला, आणि आता आपण ट्रसच्या काही प्रॉपर्टीज बघणार आहेत. काय बघणार आहेत? प्रॉपर्टीज ऑफ ट्रसेस. प्रॉपर्टीज ऑफ ट्रसेस. ठीक आहे, वी आर गोइंग टू सी टुडे प्रॉपर्टीज ऑफ ट्रसेस. हा एक ट्रस आहे. हा एक ट्रस आहे. ठीक आहे, हे कशाहून कळतं? हा एक ट्रस आहे हे याच्याहून कळतं जेव्हा त्याचा प्रत्येक मेंबर हा पिन जॉईंटेड असेल. काय असेल? पिन जॉईंटेड. दिस इज द व्हेरी फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ ट्रस. If the two members are joining to each other, then each member should be a pin jointed. Pin jointed काय असतं सर? हे पिन जॉईंटेड हे असं असतं, हा एक तुमचा हॉलो ट्यूब आहे, ही एक हॉलो ट्यूब आहे, ही एक हॉलो ट्यूब आहे. इथे तुम्ही ते त्या टाचण्या येतात बघा, टाचण्या अशा पंचिंगच्या, बरोबर ना? त्या पंचिंगची जर टाचणी तुम्ही अशी मारली तर ह्याला काय, हे असं असं मूव्ह होऊ शकतं ना, होऊ शकतं ना. म्हणजे याला रेझिस्टिव्ह मुवमेंट काय आहे? 0 आहे. डोक्यावरून जाईल रेझिस्टिव्ह मुवमेंट. ठीक आहे, तुम्ही सिम्पली एवढं इमॅजिन करा, ही एक ट्यूब आहे, ही एक ट्यूब आहे, याला जॉईन करायसाठी एक जस्ट पिन मारली तुम्ही, त्याला म्हणायचं पिन जॉईंटेड. ठीक आहे, हे पिन जॉईंटेड असतात नेहमी ट्रस. काय झाली पहिली प्रॉपर्टी? ऑल द मेंबर्स आर पिन जॉईंटेड. ठीक आहे, दुसरी प्रॉपर्टी बघू आपण. दुसरी प्रॉपर्टी अशी आहे, द लोड
on the truss, the load on the truss always on the joint. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, जसं आपण बीमवर कुठेही लोड टाकत होतो ना, सपोज हा ए आहे, हा बी आहे, तुम्ही मध्ये कुठेही लोड टाकत होता, आपल्याला ट्रस मध्ये काय करायचंय, त्याचे जे जॉईंट आहेत त्याच्यावरच लोड टाकायचा, हा नियम आहे. तुम्ही लोड इथे नाही टाकू शकत ट्रसच्या. ठीक आहे, आपल्याला जेव्हा केव्हा लोड द्यायचा आहे ट्रसला, तो त्याचे हे जे जॉईंट आहेत ना, हे हा जॉईंट, हा जॉईंट, हा जॉईंट, याच्यावरच आपण लोड देऊ शकतो. ही झाली दुसरी प्रॉपर्टी ट्रसची. ठीक आहे, अजून भरपूर साऱ्या प्रॉपर्टी आहे, पण आपल्या काही कामाच्या नाही. उगाच तुम्हाला मी एक्सप्लेन करत बसलो तर उगाच टाइमपास होईल. मी डायरेक्ट तुम्हाला कामाचं जे जे आहे ते सांगतो. आपल्याला एक्झाम मध्ये नेहमी क्वेश्चन येतो की हाऊ वी ट्रान्सफर द लोड ऑन ट्रस. सो लोड ऑलवेज इज ट्रान्सफर्ड थ्रू द जॉईंट ओनली, अँड द जॉईंट्स आर नथिंग बट पिन जॉईंटेड. ठीक आहे, ओके, कळालं. ट्रस प्रॉपर्टी कळाल्या. स्मॉलेस्ट ट्रस, सगळ्यात लहान ट्रस कसं असतं? हे स्मॉलेस्ट ट्रस झालं. सगळ्यात लहान ट्रस जे असेल तर हे झालं. सर आम्हाला हा बीम वाटतोय, बीम कधी वाटेल, ज्यावेळेस मी असं करेल, जर याच्या मेंबर वरनं जर तुम्ही लोड ट्रान्सफर केला आणि ट्रान्सफर होत असेल, देन इट इज अ बीम. आणि जर मी याच्या नुसतं जॉईंटवर लोड दिला, या जॉईंटवर किंवा या जॉईंटवर, देन इट इज द स्मॉलेस्ट ट्रस इन द युनिवर्स. हे जे काही ब्रह्मांड आहे याच्यातला सगळ्यात छोटा ट्रस जर असेल ना, तर तो हा आहे. ठीक आहे, सर छोटा ट्रस कळाला. मोठा ट्रसचं कसं आहे? मग मोठा ट्रस असा असतो ना, हे असे, याला त्रिकोणला त्रिकोण, त्रिकोणला त्रिकोण, त्रिकोणला त्रिकोण, असे किती त्रिकोण वाढवत जा, ते असतात बिगेस्ट ट्रस. ठीक आहे, ते झालं ट्रस. ओके, काय बघितलं आपण? व्हॉट इज ट्रस, व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ ट्रस, अँड व्हॉट इज स्मॉलेस्ट ट्रस, व्हॉट इज बिगेस्ट ट्रस. ठीक आहे, हे आपण बघितलं. आता ना या ट्रस मध्ये 3 प्रकार आहेत. ट्रस मध्ये 3 प्रकार आहेत. ठीक आहे, काय आहे ते बघू आपण. ट्रस, when truss is called as a perfect truss, when truss is called as a imperfect truss, और यालाच डिफिशियंट ट्रस पण म्हणतो आपण, डिफिशियंट ट्रस. and third, when truss is called as a redundant or rigid truss. सर काय हे आमच्या डोक्यावरून चाललंय, मी अजून सांगितलंच नाही काही. ट्रस मध्ये ना 3 प्रकारचे ट्रस असतात. पहिला जो ट्रस असतो तो परफेक्ट ट्रस असतो, दुसरा जो ट्रस असतो तो इम्परफेक्ट ट्रस असतो, तिसरा जो असतो तो रिडंडंट असतो. तर आता हे 3 ट्रस कसे ओळखायचे? परफेक्ट ट्रस जो असतो त्याचं असतं m इज इक्वल टू 2j-3. जो इम्परफेक्ट असतो और डिफिशियंट असतो त्याचं m असतं m is less than 2j-3. and जो रिडंडंट और रिजिड ट्रस असतो त्याचं m असतं ग्रेटर दॅन 2j-3. काय आहे हे m j काय आहे ते मी सांगतो. m इज इक्वल टू मेंबर, m इज इक्वल टू मेंबर, j इज इक्वल टू जॉइंट. ठीक आहे, बघा इकडं आता कसा घेऊ बरं ट्रस. ठीक आहे, हा आता मी हे एक जस्ट एक्झाम्पल घेतलं. मला इथले जॉईंट सांगा बरं, काय काय जॉईंट. हा एक जॉईंट झाला, हा एक जॉईंट झाला, हा एक जॉईंट झाला,
हा एक जॉईंट झाला. देअरफॉर जे इज इक्वल टू 4. मेंबर किती आहेत? 1 2 3 4 5. एम आय राईट? कुणाला काय अडचण? 5 मेंबर. एम इज इक्वल टू 5. टाका या फॉर्म्युल्यामध्ये. 5 इज इक्वल टू 2 इंटू जे किती 4 मायनस 3. 8 मायनस 3 इज इक्वल टू 5. मेंबर 5 आहेत आणि हे कॅल्क्युलेशन 5 आलं. जर हे इक्वल टू हे आलं त्याचा मिनिंग काय? दिस ट्रस इज परफेक्ट ट्रस. कळालं? चला आता अजून एक बघू आपण. सपोज ट्रस हा असा असेल, हे असा असेल ट्रस. जॉईंट सांगा. 1 2 3. जे किती आहे ते? जे किती आहे? 3. एम किती आहे? 1 2 3 इज इक्वल टू 3. सांगा मग आता मला. एम इज इक्वल टू 3 अँड 2 जे किती आहे? 3 मायनस 3. 6 minus 3 is equal to 3. Okay, again it comes to a perfect truss. This is equal to this आलं रे आलं, समजायचं परफेक्ट ट्रस. ओके. आता काही काही केस मध्ये काय होईल, हे मेंबर जे आहे, मेंबरची संख्या ही लेस येऊ शकते या कॅल्क्युलेशन पेक्षा. म्हणजे मेंबर हे कमी आहेत, 2 मेंबर आहेत आणि इकडची संख्या आली 5. देन इट इज कॉल्ड ॲज अ इम्परफेक्ट. ठीक आहे. तिसरी केस काय, मेंबर जास्त आहेत, मेंबर 5 आहेत आणि इकडची जी संख्या आली ती आली 3. अशा केसमध्ये रिडंडंट झालं. बर, इम्परफेक्ट ऑर डिफिशियंट ट्रसला काय म्हणायचं, म्हणजे इम्परफेक्ट कधी असतो? मी तर सांगितलं की मेंबरची संख्या या त्याच्या या 2j-3 पेक्षा कमी असेल. कमी असेल, मेंबरची संख्या 2j-3 पेक्षा कमी असेल, मग त्याला आपण म्हणतो डिफिशियंट. याचा मिनिंग काय झाला? जेवढे मेंबर दिले पाहिजेत आपण ट्रस्टला त्याच्यापेक्षा कमी मेंबर दिलेले आहेत, म्हणजे काय झालं? डिफिशियन्सी आहे मेंबरची. जसं आपल्याला कॅल्शियम डिफिशियन्सी असते ना, कॅल्शियम कमी असतं, तसंच जर एखादा मेंबर ट्रस्टमध्ये कमी दिला तर त्याला म्हणायचं डिफिशियंट मेंबर. कमी दिला म्हणजे त्याला लागतं किती? जसं हिमोग्लोबिन आपल्याला 12-13 लागतं ना, तसं ट्रस्टला सुद्धा मेंबर एक स्पेसिफिक लागतात. ते इथं दिसलं आपल्याला, किती रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल होती का हे कळतंय. जर ते कमी असलं तर त्याला आपण डिफिशियंट किंवा इम्परफेक्ट ट्रस्ट म्हणतो. जर मेंबर प्रमाणापेक्षा जास्त असतील, लागत 5च असतील आणि तुम्ही प्रोव्हाइड केले 6-7, देन इट इज रिडंडंट, ओव्हर रिजिड ट्रस्ट आपण त्याला म्हणतो. सो देर आर 3 टाइप्स. फर्स्ट इज perfect truss, second is imperfect truss, and third is redundant truss. Screen shot मार लो. एक मिनिट. ओके, मारला स्क्रीनशॉट. आता मी हे घेणार नाही, जस्ट तुम्हाला थोडस सांगतो. याच्यानंतरचा पार्ट आहे ॲनालिसिस. काय? ॲनालिसिस ऑफ ट्रस. घेणार नाही म्हणजे आजच्या लेक्चरला घेणार नाही. ॲनालिसिस ऑफ ट्रस. ॲनालिसिस ऑफ ट्रस हे 3 प्रकारे आपल्याला करता येतं. ॲनालिसिस म्हणजे काय असतं? ॲनालिसिस म्हणजे सपोज असा ट्रस असेल तुमचा, हा असा, हा असा आणि हा असा, हा असा, हा असा. तर या ट्रस मध्ये प्रत्येक मेंबर मध्ये किती फोर्स फिरतो आहे, याला म्हणायचं कॅल्क्युलेशन ऑफ फोर्सेस ऑफ ट्रस. आणि या प्रोसेसला म्हणायचं ॲनालिसिस ऑफ ट्रस. कळालं? फोर्सेस किती आहेत प्रत्येक मेंबर मध्ये, या कॅल्क्युलेशन करण्याच्या प्रोसेसला म्हणायचं ॲनालिसिस ऑफ ट्रस. There are 3 ways to calculate the forces in a truss. First is a method of joint.
ठीक आहे, जॉईंट आहे बरं का इथं. दुसरं मेथड ऑफ सेक्शन, आणि तिसरं मेथड ऑफ ग्राफ, किंवा त्याला आपण म्हणतो ग्राफिकल मेथड. ठीक आहे. आता MPSC मध्ये तर तुम्ही काही त्या गोल करायच्या ऐवजी तिथे ग्राफ तर काढणार नाही, त्याच्यामुळे ही मेथड असणार का आपल्याला? नाही. तर आपण बघणार कोणत्या मेथड? या 2 मेथड. त्यातल्या त्यात सोपी मेथड ही मेथड ऑफ जॉईंट असते. तुम्ही घास असा इकडनं खा का सरळ खा, तुमच्या हातात आहे. तर ही मेथड जरा मला मागून घास खाल्ल्यासारखी वाटते, ही मेथड जरा चांगली वाटते. हे माझं ओपिनियन असू शकतं, तुमचं वेगळं असू शकतं. शिकवणार तर मी दोन्ही पण आहे. ठीक आहे. तर मी काय सांगितलं, देर आर 3 मेथड्स ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ फोर्सेस ऑफ ट्रस, दॅट इज नथिंग बट द अनालिसिस ऑफ ट्रस. देर आर 3 मेथड्स. सो व्हेरी फर्स्ट मेथड इज मेथड ऑफ जॉईंट, second method is method of section, and third method is graphical section. We are going to see only 2 methods. First method is method of joint, second method is method of section. ठीक आहे. चला, आज पुरतं आपण एवढंच बघू. काम आहे थोडंसं आज, आपण साधारण अर्ध्याच तासाचा घेतो मी जसं पहिल्यांदा सांगितलं, आणि आपण स्टॉप करू. स्टॉप करायच्या अगोदर ॲज युजल आपण जे रिव्हिजन करतो दररोजच्या लेक्चरची, ती रिव्हिजन करू आणि मग स्टॉप करू. हे रिव्हिजन करत असताना पहिले एक लक्षात ठेवा, मी लेक्चरची रिव्हिजन घेतो पण मागच्या लेक्चरची घेत नाही. तुमचं एकच काम आहे, जे लेक्चर होत आहे, जे लेक्चर झालेले ते लेक्चरमध्ये तुमचं रिवाईज झाले पाहिजे. तर तुम्ही हे जे करताय याला मिनिंग आहे. तुम्ही आजचं लेक्चर पाठ केलं किंवा समजून घेतलं पण मागचे लेक्चर विसरून गेले तर त्याला काही उपयोग नाही. सो जे झालंय त्याला रिवाईज करा. विसरले असताल लेक्चर यूट्यूबवरच आहे बघा, नसताल विसरले चांगलं रिवाईज करा, कारण प्रत्येक गोष्ट समोर लागणार. ठीक आहे. जसं मी काही दिवसांपूर्वी तुम्हाला हे सपोर्ट शिकवलं होतं, आठवतं ना? याला कोणता सपोर्ट म्हणतात? रोलर. याला कोणता? हिंज. ठीक आहे. सो प्रत्येक गोष्टीचा आपल्याला समोर यूज आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते शिकलेलं लक्षात राहिलं पाहिजे, डोक्यात राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी ते रिकॉल करायचा प्रयत्न करत जा. ठीक आहे. आज काय बघितलं आपण? आल्या आज परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम बघितलं. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट समजून घेतलं, एक्झाम्पल बघितले. नंतर आपण सिम्पली ट्रस चालू केलं. ट्रसचे 3 टाईप बघितले, परफेक्ट, रिडंडंट, रिडंडंटलाच रिजिड पण म्हणतात, डिफिशियंट, डिफिशियंटलाच इम्परफेक्ट पण म्हणतात. हे 3 टाईप कसे डिवाइड होतात त्याचे फॉर्म्युले मी तिथे लिहिले. आणि नंतर आपण बघितलं नुसत्या 3 मेथड कोणत्या, तिथपर्यंत आज बघितलं. ओके, सगळ्यांनी अभ्यास करा, अभ्यास करत राहा. ओके, थँक्यू.